खारेपाटण येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री काळभैरव देव यांचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार व शनिवार अशा 2 दिवशी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या जत्रोत्सवात असंख्य भाविकांनी श्रीदेव काळभैरवाचे दर्शन घेतले। मंदिर परिसरामध्ये भाविक लांबच लांब रांगाद्वारे दर्शन घेत होते। कशा पद्धतीने ही जत्रा चालली? नमस्कार, मी सुधीर मोहन कुबल, खारेपाटण मधील काळभैरव मंदिराचा मी चिटणीस आहे। खारेपाटण मधील काळभैरव मंदिर हे 72 खेड्यांचं दैवत आहे आणि या मंदिराची माघ पंचमीला यात्रा असते। यात्रा ही 2 दिवसाची असते। या यात्रेमध्ये लाखोनी भक्तगण येतात आणि देवाचं दर्शन घेतात। आजच्या या यात्रेला देवाच्या दर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब येऊन गेले। दिवसेंदिवस भक्तगणांची संख्या वाढते आणि आमचं संपूर्ण ट्रस्ट या व्यवस्थापनामध्ये योग्य रीतीने काम करत असते। नक्कीच ही 2 दिवस कशा पद्धतीने चालली? कोणते कोणते धार्मिक कार्यक्रम वगैरे झाले? लघुरुद्र वगैरे असे धार्मिक कार्यक्रम होतात। जो पंचमीचा दिवस म्हणजे कालच्या दिवशी संध्याकाळची रात्रीच्या वेळी काळभैरवच्या यात्रेची पालखी प्रदक्षिणा असते। ती जवळजवळ 2 ते 4 तास पालखी प्रदक्षिणा चालते। नक्कीच सर्वसाधारण रात्री एक साधारण ऑर्केस्ट्राचं एक नियोजन केलेलं आहे। तो ऑर्केस्ट्रा वगैरे झाला की याची सांगता होईल। या निमित्ताने राज्यभरातून भाविक आले होते। राज्याचे मत्स्योद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी रात्री श्री काळभैरव देवतेचे दर्शन घेतले। शुक्रवारी व शनिवारी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। या निमित्ताने मोठी जत्रा भरली। खेळणी, खाद्य दुकाने, पाळणे, विविध दुकाने, हॉटेल्स यामुळे मंदिर परिसर भरला होता। बच्चे कंपनीने मौज मजा केली। शुक्रवारी रात्र ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखी प्रदक्षिणा झाल्या।
खारेपाटण 201 रुपये. धन्यवाद. रवींद्र खारे निकडे 105 रुपये. धन्यवाद. श्री काळभैरव महाराजांचा जय जयकार करत भाविक यात सहभागी झाले. मंदिर व मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरली. या निमित्ताने मंदिर सजविण्यात आले होते. शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी भरगच्च धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. जत्रोत्सवामध्ये थाटण्यात आलेल्या विविध प्रकारच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली. या निमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे राज्यभरातून दुकानदार दुकाने थाटतात. 1-2 दिवसात होणारी आर्थिक उलाढाल पाहता आध्यात्मिकतेबरोबर हे अर्थकारण देखील महत्त्वाचे आहे. अनेक व्यापाऱ्यांचे अर्थकारण अशा जत्रोत्सवावर अवलंबून असते. जणू ही व्यवस्था त्या देवस्थानांनी वर्षानुवर्षासाठी लावून दिलेली असते. दोन दिवस चाललेल्या या जत्रोत्सवात असंख्य भाविकांनी दर्शन घेतले. राज्याचे मत्स्योद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या जत्रोत्सवाला उपस्थिती दर्शविली. श्रीदेव काळभैरव व दुर्गादेवी देवस्थान ट्रस्ट आणि मानकरी यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन नामदार नितेश राणे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अध्यक्ष मधुकर गुरव, दिलीप तळेकर, बिनविरोध ठरलेल्या जिल्हा परिषद उमेदवार प्राची इसवलकर, माजी सरपंच रमाकांत राऊत, विश्वस्त मंगेश गुरव, सुधीर कुबल, सावंतवाडी नगरसेविका सुकन्या टोपले आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मंत्री नितेश राणे यांनी श्री काळभैरव देवाचे दर्शन घेतले. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत 2 दिवस चालणारा हा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. रात्रो ऑर्केस्ट्रात गायलेल्या गाण्यांमुळे रसिकांचे मन तृप्त झाले. नंबर 1 निर्धार न्यूज, खारेपाटण.